जय शिवशंभो मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या शामराव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजचा हा आपल्याकडे स्पेशल ब्लॉग असणार आहे। जुन्या नाशिकमधील सर्वात जुना महोत्सव रहाड महोत्सव रंगपंचमी हा साजरा केला जातो, तो आपण बघण्यासाठी चाललो आहे। आता रंगपंचमी शिवकालीन तसेच पेशवेकालीन परंपरा असलेली नाशिकची रहाड पंचमी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। नाशिकमध्ये रंगाचा उत्सव फक्त रंगपंचमीलाच साजरा केला जातो। त्यात नाशिकचं वैशिष्ट्य म्हणजे रहाडीत खेळण्यात येणारी रंगपंचमी। जवळपास 250 ते 300 वर्षापूर्वी दगड आणि चुन्यात या रहाडीचं बांधकाम केलेले आहे। रहाडीची जर आपण वास्तुरचना पाहिली तर आपल्याला एक चौरस्कार हौद दिसून येतो। तब्बल 8 फूट खोल असलेल्या या रहाडीत खेळण्यासाठी तयार करण्यात येणारा रंग हा पूर्ण नैसर्गिक असतो। आजही ही परंपरा जपली जाते। रहाडीची लांबी व रुंदी आपणास सारखीच आढळून येते। नाशिकमध्ये आधी एकूण 18 रहाडी अस्तित्वात होत्या, पण आता फक्त 5 बघायला मिळतात। काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असणाऱ्या शनी चौकातील, गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजाची, दिवंद्यातील बुधा हलवाई जवळची, जुन्या तांबट लेनमधली, दंडे हनुमान चौक अशा या रहाडी सध्या आपणास बघायला मिळतात। प्रत्येक रहाडीचे रंग ठरलेले आहेत, त्याच्यामुळे कुठला व्यक्ती कुठल्या रहाडीतून नुकताच डुबून आला आहे हे लगेच कळते। रंगपंचमीच्या आदल्या दिवसापासून रहाडीचे उत्खनन करण्यास सुरुवात होते। त्याचे संपूर्ण उत्खनन झाल्यानंतर तिची विधिवत पूजा केली जाते व नंतर रंग बनवण्यास सुरुवात होते। रंग हा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो। पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून ते 4 ते 5 तास एका भांड्यात गरम करून एकत्र केले जाते। रहाडीचे वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी साजरी झाल्यानंतर ती पुरातन प्राचीन अशा असणाऱ्या बल्ल्यांचाच वापर केला जातो। सागवानी लाकडाचे मोठमोठे ओंडके व रहाडीत आधीच्या रंगाची पाणी अर्धे रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाट व त्यावर माती या पद्धतीने पुरली जाते। रंगात रंगून रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी करणाऱ्या या अनोख्या रहाडी रंगपंचमीचं उगमस्थान हे नाशिकला मानलं जातं। उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच येणारा हा उत्सव म्हणजे निसर्गाच्या अनोख्या किमयेचा जादूगारच। याच दिवसात येणाऱ्या अनेक रंगी फुलांपासून तयार केला जाणारा रंग म्हणजे या रहाडीचे खरं आकर्षण। रंग बनवून संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रंगाची आणि रहाडीची पूजा केली जाते। नाशिकमधील लोकांची रहाडवर धप्पा मारल्याशिवाय रंगपंचमी पूर्ण होत नाही। या रहाडीमध्ये धप्पा मारण्यासाठी, रंग खेळण्यासाठी नाशिकमधूनच नव्हे तर महाराष्ट्रातून, देश विदेशातून अनेक पर्यटक लोक येथे येतात। रंगपंचमी नाशिककरांची स्पेशल 350 वर्षाची परंपरा रहाड उत्सव। अशी रंगपंचमी फक्त नाशिककरांच्या नशिबात आहे। चला तर मग तयार राहा रंग खेळायला। सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे दंडे हनुमान चौक येथील रहाड उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव करण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून या रहाड महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे। धन्यवाद।